सद्यस्थितीत महिलांच्या सुरक्षेसाठी कितीही कठोर कायदा करण्यात आले असले तरी ज्यांच्या हातात कायद्यांचे सुदर्शन चक्र आहे, यांपैकी बरेचसे अधिकारी व कर्मचारी पैसा कमवण्याच्या नादात पदाचा गैरवापर करून कायदा आमच्याच बापाचा आहे असे समजून घडलेल्या घटनेवर पांघरूण घालून खऱ्याचं खोटं व खोट्याचं खरं करत असल्याने काही ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केला जात असल्याने इनामे इतबारे काम करणारे अधिकारी व कर्मचारी हतबल झाले असल्याने महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने बऱ्याचशा महिला होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलत नाहीत व सरतेशेवटी आत्महत्या करतात असे स्पष्ट मत काही सुज्ञ व्यक्तींनी स्पष्ट केले आहे। अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे घडली असून या घटनेमध्ये वरखेडी येथील एका 27 वर्षीय विवाहितेने एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी उघडकीस आली असून संबंधित महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये स्वतःच्या आवाजात एक संदेश ध्वनिमुद्रित करून संबंधित इसमाच्या नावाचा उल्लेख करून आत्महत्या केली असल्याची बाब उघडकीस आली असून या घटनेमुळे वरखेडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून सौ आरती पाटील हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वरखेडी येथील सर्वसाधारण कुटुंबातील सौ आरती समाधान पाटील या चाळीसगाव येथील सॅटिन क्रिकेट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीत असिस्टंट ब्रँच मॅनेजर या पदावर कार्यरत होत्या। या कंपनीत काम करत असतानाच कार्यालयातील प्रिन्स कुमार व कपिल वाडपात्रे व आकाश कुर्हेकर हे त्रिकूट मयत सौ आरतीच्या सौंदर्यावर टक लावून बसले होते। मयत आरतीने उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्याकडे दिलेला अर्ज तक्रारी। याच कार्यालयात सौ आरती काम करत असताना हे त्रिकूट आरतीला संबोधून वाईट हेतूने बोलत होते। यांपैकी आकाश कुर्हेकर याने आरतीला विश्वासात घेऊन भोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेत तिच्यासोबत विश्वासघात करून लोकोते कृत्य केले। ही घटना घडल्यानंतर आरती हैराण झाली व सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही या पेचात आरती सापडली। कारण पतीला सांगितले तर पुढे काय होईल व आपली समाजात बदनामी होईल या भीतीने आरतीने कुठेही वाच्यता केली नाही। म्हणून आरती चूप बसल्यावर आकाश कुर्हेकर याची हिंमत वाढली व तो तिला ब्लॅकमेल करून वारंवार शरीर सुखासाठी मागणी करत होता व त्याचे दोन मित्र प्रिन्स कुमार व कपिल वाडपात्रे यांनीही आरतीसोबत गैरवर्तन केले होते। आरती इच्छा पूर्ण करत नसल्याने संबंधित त्रिकुटाने तिला कामावरून काढून टाकले होते। यामागील कारण म्हणजे आरतीला कामावरून काढून टाकले म्हणजे आरती आपल्या शरण येईल असा वाईट हेतू आकाश कुर्हेकर याचा होता, परंतु आरतीला तो मान्य नव्हता। आरतीची नकारात्मक भूमिका पाहून आपला हेतू साध्य करण्यासाठी आकाश कुर्हेकर याने प्रिन्स कुमार याला हाताशी धरून आरतीला कामावरून काढून टाकले होते। आरतीला कामावरून काढून टाकल्यावर आपली फसवणूक झाल्याचे आरतीच्या लक्षात येताच आरतीने दिनांक 27 जानेवारी 2025 सोमवार रोजी चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे घडलेल्या प्रकारकथन करून तसा तक्रारी अर्ज दाखल केला होता। ही बाब आकाश कुर्हेकर याला माहिती झाल्यावर त्याने आरतीसोबत केलेल्या गैरकृत्याचे मित्राच्या मदतीने काढलेले काही फोटो व चित्रफिती आरतीच्या मोबाईलवर पाठवून तू जर माझ्या विरुद्ध तक्रार दाखल केली तर मी हे फोटो सोशल मीडियावर टाकून तुला बदनाम करून सोडेल व तुला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही व तुझ्या सासरचे लोकही तुला हाकलून देतील अशी धमकी दिली होती। या आकाश कुर्हेकर याच्या धमकीला घाबरून आरतीने उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्याकडे दिलेला अर्ज मागे घेतला होता अशी माहिती समोर येत आहे। आरतीला सॅटिन क्रिकेट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीत असिस्टंट ब्रँच मॅनेजर या पदावरून हाकलून लावले असले तरी आकाश कुर्हेकर व त्याच्यासोबत प्रिन्स कुमार व कपिल वाडपात्रे वेगवेगळ्या मार्गाने आरतीचा छळ करत होते व या छळाला कंटाळून आरतीने टोकाचा निर्णय घेतला व 12 फेब्रुवारी 2025 बुधवार रोजी घरात कुणालाही न सांगता घरातून निघून जात पीजी रेल्वे लाईनजवळ असलेल्या स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी म्हणजेच 13 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे। ही बाब घटना उघडकीस येताच वरखेडीचे पोलीस पाटील बाळू कुमावत यांनी पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून पिंपळगाव हरीश्वर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मयत आरतीचा मृतदेह विहिरीतून काढून उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असला
पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय प्रकाश काळे व त्यांचे